मित्रांनो नमस्कार. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आलेली या घडीची सगळ्यात मोठी घडामोड. राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सगळ्यात मोठं यश. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सगळ्यात मोठं खिंडार तर मातब्बर नेते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत. शिंदेंना पहिला मोठा झटका विधानसभेच्या नंतर. अख्खा जिल्हाच येतोय उद्धव ठाकरेंच्या बाजूने. अनेक मंत्री आणि आमदार भाजपच्या गळाला. भाजपने केलाय करेक्ट कार्यक्रम. सत्तेची समीकरण जुळवताना भाजपने केलाय राजकीय गेम. पडद्याच्या पाठीमागे अतिशय मोठं राजकारण. अजित पवार गट एकनाथ शिंदेची शिवसेना नेस्तनाबूत करण्यासाठी भारतीय जनता पार्टी अखेर लागली कामाला. मित्रांनो बातमी काय आहे जाणून घेऊया सविस्तरपणे. राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवणारी घडामोड घडलेली आहे. सत्तेच्या समीकरणामध्ये बदल घडवणाऱ्या या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठं खिंडार पाडण्यात उद्धव ठाकरेंना मोठं यश येत आहे. अनेक मातब्बर नेते उद्धव ठाकरे यांच्या बाजूने शिवसेनेत दाखल होत आहेत. विशेष म्हणजे एक संपूर्ण जिल्ह्यातील प्रमुख सगळेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे गटाला समर्थन दिल्याने ही घटना अधिकच महत्त्वाची बनलेली आहे. मित्रांनो जिल्हाभरामध्ये राजकीय उलथापालथ सुरू असून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित जिल्ह्यातील माजी आमदार, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटाचा निरोप घेत ठाकरे गटास प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या हालचाली सुरू होत्या. मात्र अचानक मोठ्या प्रमाणावरती झालेल्या या पक्षांतरामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसलाय. आपण पाहताय की राज्यामध्ये सध्या निवडणुकांचं वातावरण सुरू असून एकनाथ शिंदे हे भाजपला मतदान करा म्हणून महाराष्ट्राच्या सभेत सांगतायत आणि मतदान आहे बाहेर. परंतु मित्रांनो इथे एकनाथ शिंदेंना भारतीय जनता पार्टी सगळ्यात जवळची वाटू लागली, जणू काही स्वतःचा पक्ष. परंतु मित्रांनो त्यांच्याच पक्षामध्ये जिल्ह्यामध्ये अंतर्गत वाद आता चव्हाट्यावरती येत आहेत. एका जिल्ह्याच्या अख्ख्या संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त होत आहेत. कालच सोलापूर जिल्ह्याची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त केली. अशा प्रकारच्या सगळ्या कार्यकारिण्या हळूहळू बरखास्त करण्यास सुरुवात केल्यामुळे राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये शिंदे गटात आता मोठं संकट आल्याची चर्चा आहे. मित्रांनो जिल्ह्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलू लागली आहेत. स्थानिक पातळीवरती शिंदे गटाची पकड कमी होऊन आता ठाकरे गट मजबूत होत असल्याचं चित्र आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक आणि राज्य पातळीवर नेत्यांकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बळ दिलं जात आहे आणि यामुळेच उद्धव ठाकरे गटाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. ठाकरे गटामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. ही फक्त सुरुवात असून हे उद्धव ठाकरे गटातील नेत्यांनी आगामी काळात आणखी मोठे बदल होणार असल्याचे सांगितले आहे. पक्षातील निष्ठावान कार्यकर्ते पुन्हा एकत्र येत असल्याचा दावा देखील करण्यात आलाय. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून अनेक जण पुन्हा त्यांच्या छत्रछायेखाली येण्यास तयार आहेत. उद्धव ठाकरेंनी आम्हाला साथ द्यावी, आम्ही सगळेच पुन्हा शिवसेनेत यायला तयार आहोत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आता खूप मोठं संकट आलंय. ही शिवसेना पुढील काळामध्ये राहील की नाही ही शंका आता त्यांच्याच नेत्यांवरती आलेली आहे. शिवसेनेच्या मूळ विचारधारेवरती चालणाऱ्या कार्यकर्त्यांचा ओढा उद्धव ठाकरे यांच्या दिशेनं वाढत चाललाय. शिंदे गटासाठी ही चिंतेची घंटा आहे. या घडामोडीमुळे शिंदे गटामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. एका जिल्ह्यातील सगळेच पदाधिकारी एकत्र राजीनामा देऊन थेट उद्धव ठाकरेंच्या बाजूने येत असतील तर राज्यामध्ये आता शिंदे गट राहतो की काय, राहणार की नाही ही चर्चा आता सुरू झाली आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते संपूर्ण राज्यामध्ये सत्ता समीकरण आहे तोपर्यंत काही नेते एकनाथ शिंदेच्या बाजूने राहतील. परंतु जेव्हा एकनाथ शिंदेंना सत्तेतून बाहेर काढेल भाजपा तेव्हा मात्र त्यांचं राजकारण संपलं असेल. यामुळे आगामी काळामध्ये भाजपमध्ये शिंदेचे अर्धे आमदार तर अर्धे उरले सगळेच आमदार
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील, हा सगळ्यात मोठा दावा उद्धव ठाकरेंकडून करण्यात येतोय. लवकरच अनेक प्रवेश मातोश्री होतील.